दाखल झालेत. चला दोन्ही टीम जर आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज या कमेंट्री बॉक्स मध्ये अगदी तुमच्यासाठी मोठी स्क्रीन देखील कमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही त्यावर देखील आनंद घेऊ शकता. षटक क्रमांक 1 संघाचा कर्णधार अमर कडबे गावाकडून खेळत असताना पहिलं षटक घेऊन सज्ज होतील ऋषी पाटील ऑन स्ट्राइक. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय आणि चेंडू अगदी बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल. एस पंच एक धाव. या घोषांकित धावेने धावांचा श्री गणेशा होत असताना DK स्पोर्ट्स ऋषी पाटील पप्पू पाटील मुकादम 2 सलामीचे फलंदाज. मोठ्या फटक्यांसाठी ओळख आहे. ओव्हरपिच चेंडू बिघट करण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अखेर यष्टी रक्षक सुमित यांनी पकडला झेल. पहिला धक्का. इट्स अ बिग ब्लो टीम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. ऋषी पाटील एका धावेवर बाद. दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी बॅट फिरली असं जाणवलं आणि यष्टी रक्षक सुमित अगदी या दोघांच्या मधून हा झेल पकडलाय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर अगदी कोणत्याही क्षेत्ररक्षकाने शिकण्यासारखी गोष्ट आहे. 2 आपले सहकारी बाजूला असताना शेवटच्या क्षणापर्यंत अगदी चेंडूवर नजर आणि हातांची ज्या प्रकारे त्यांनी ओंजळ केली आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला कोणत्याही क्रिकेटमध्ये झेल पकडण्यासाठी अगदी सुरक्षित अशी क्रिया आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज अक्षय शिंदे. 1-1 धावसंख्या आपण पाहतोय DK स्पोर्ट्स. अमर यांचा हा चेंडू इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने मोठा फटका सजवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक वेगाने आले. दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. 2 धावा प्राप्त होतील. अक्षय शिंदे आणि पप्पू पाटील दोन्ही फलंदाज. अक्षय यांचं खातं उघडलं जात आहे. 3 धावा धाव फलकावर. अकुटप्पाचा चेंडू होता. समोरच्या दिशेने पंच केलाय. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत परंतु अगदी झेल मात्र निसटलाय. अजित होते क्षेत्ररक्षक परंतु प्रयत्न चांगले केलेत त्यांनी. कारण चेंडू काही काळ जरूर हवेत होता. लॉंगॉनला तैनात होते आणि लॉंगॉन ते लॉंग ऑफ हे क्षेत्र त्यांनी कव्हर केलं. अक्षय यांना मिळालेले जीवदान या सामन्यामध्ये काय उपद्रव करेल. पप्पू पाटील ऑन स्ट्राइक. पप्पू पाटील फुल लेनचा बॉल. आडवा बॅटने चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून टायमिंग. पप्पू पाटील ब्रँडेड DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड गावचा ब्रँड दाखवणारा बॉस चषक षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ही मुकादम यांची स्टाईल आहे. पहिला चेंडू अगदी लपेटलाय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला फेकून दिलं मिड विकेट सीमारेषा पार. आणि हा 2 अँगल मध्ये पाहू शकता. अगदी पॉवर दाखवली. पदराली त्याचा सुरेख वापर. अगदी चेंडू हवेत खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. झेलची संधी आणि या चेंडूवर मात्र झेल पकडला जाईल. धीरज यांनी पकडलाय झेल आणि पप्पू पाटील यांची अगदी विस्फोटक खेळी. मात्र 2 चेंडू 6 धावा जरूर केल्या. पप्पू पाटील बाद. पप्पू पाटील 2 चेंडू 6 धावा 300चा स्ट्राइक रेट. परंतु त्यांचा अगदी उद्देश चांगला होता. आपल्या टीम साठी वेगाने धावा बनवायचा अगदी जो मनसुबा होता त्यामध्ये अपयश जरूर आलं परंतु टायमिंग कमी पडलं म्हणावं लागेल. 10 धावा धाव फलकावर 1 षटकाची सांगता. धीरज अगदी त्यांनी देखील चांगला झेल पकडलाय. क्रमांक 4 वर राजू रोडे सर मास्टर क्रिकेटर. पाटण तालुक्याचा क्रिकेट गाजवलेला हा खेळाडू आणि आज मात्र आपल्या गावासाठी कसा खेळ करतील. षटक क्रमांक 2 अक्षय आलेत.
अक्षय टू अक्षय, पहिला चेंडू अगदी जलद गती मारा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर अक्षय यांचा वेग पाहायला मिळाला. समोर अक्षय शिंदे बीट केलाय. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून वेगाने आलेत. अमित अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 12-2. अगदी 2 चांगले झेल पकडले टीम कडवेने आणि त्यानंतर मात्र हा तिसरा झेल सोडलाय. अमित लॉंगॉनला तैनात होते. हा चेंडू देखील वेगवान प्रकारचा. अमित वेगाने चेंडूवर जातील. प्रयत्न मात्र अप्रतिम केलेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना ज्या प्रकारे अगदी 10 ते 15 पावलाचं अंतर समोरच्या दिशेने कापणं सोपं नसतं आणि ते देखील त्यांनी त्याच तत्परतेने केलंय. फिल्डिंगचा दर्जा कडवे संघाचा मात्र चांगला राहिला या सामन्यामध्ये. मिस टाइम फटके सातत्याने खेळले जात आहेत. अगदी गती आहे अक्षय यांच्या गोलंदाजीवर आणि त्या गतीचं प्रत्युत्तर अगदी गतीने देतील का? अक्षय शिंदे ऑन स्ट्राइक. हा चेंडू काहीसा खाली राहिलाय. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. यष्टीरक्षक सुमित अगदी चांगलं यष्टीरक्षण करत असताना 4 चेंडू अखेर 14 धावा धाव फलकावर. हा फॉली चेंडू होता. शॉर्टपुलचा फटका. चेंडू हवेत आहे. जरूर गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. या 5व्या चेंडूवर 1 धाव आली. टीमची धावसंख्या 15. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील हाताळला जाईल अक्षय यांच्या माध्यमातून. या 5 चेंडू अक्षय खेळलेत. समोर गोलंदाज अक्षय आणि दोन्ही अक्षय पैकी एक अक्षय मात्र वरचढ ठरत असताना तो मात्र गोलंदाज कडवे गावचा खेळाडू अक्षय कदम. 1 to go. शेवटचा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता. हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून डीप वरून वेगाने आलेत. सूरज यांनी पकडलाय झेल आणि शेवटच्या चेंडूवर मात्र अक्षय यांना मिळतंय यश. अक्षय यांच्या गोलंदाजीवर अक्षय होतील झेलबाद. 8 धावा अक्षय यांनी केल्या. तिसरा धक्का टीम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. अनिकेत नवीन फलंदाज क्रमांक 5 वर. हा टीव्ही रिप्ले तुमच्या समोर. अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता. क्षेत्ररक्षक पहा अगदी 2 क्षेत्ररक्षक आले परंतु शेवटच्या क्षणाला दिलेली कॉलिंग मात्र अगदी उत्तम होती असं म्हणायला हरकत नाहीये. गती अतिरिक्त होती अक्षय यांच्या माध्यमातून गोलंदाजीवर. त्याचमुळे की काय फलंदाज अक्षय शिंदे यांना टायमिंग करण्यामध्ये थोडंसं अपयश आलंय. अंतिम षटक गोलंदाजीसाठी निखिल. नेक्स्ट मॅच साबळेवाडी विपक्ष शिवगर्जना काळगाव. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहा. साबळेवाडी विपक्ष शिवगर्जना काळगाव. निखिल यांचा पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. कव्हरच्या दिशेने फटका खेळायचा होता परंतु राजरोडे सरांच्या अगदी या शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. 15 धावा धाव फलकावर. धावसंख्या अद्याप कमी आहे. अगदी पावसाळी रबर बॉल स्पर्धा परंतु पाऊस नाहीये. पाऊस जर आला तर अजून मजा येईल. फुललेचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने हवेत खेळला. क्षेत्ररक्षक अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटला तैनात होते आणि त्यांना चकवून क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा जात असताना 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 17. निखिल यांचं अंतिम षटक. राजू रोडे सर ऑन स्ट्राइक.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अगदी अतिरिक्त वेग प्राप्त होतोय, निर्धाव चेंडूची सांगता. उर्वरित काम एसटी रक्षक सुमित कदम यांनी पूर्ण केला. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. पडल्यानंतर अगदी हलकासा आतमध्ये आला चेंडू, कट करण्यामध्ये आलेलं यश. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, वेगवान मारा. निखिल मॅन फॉर्म कडवे. बुंद्या टाकलेला चेंडू अगदी बॉलरच्या डोक्याच्या वरून लॉंग ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतील. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय यांचा. एक धाव मात्र प्राप्त होईल. राजू रोडे सरांना या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 18. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड पाहायला मिळतोय निखिल यांच्या गोलंदाजीवर. आणि ते मात्र गतीने फलंदाज अनिकेत यांना बीट केले असं म्हणावं लागेल. कारण ज्या वेळेला तुम्ही अशा वेगाने चेंडू हाताळता, फलंदाजाला फुटवर्क करणं आणि टायमिंग करणं थोडंसं कठीण जातं. आणि तेच पाहायला मिळालं. 1 टू गो. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा अगदी खराब आहे. वाईट बॉल. एकोणीसावा धाव फलकावर. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. निखिल यांनी 4 धावा खर्च केल्यात या षटकात. शेवटचा चेंडू देखील फुटवर्कचा वापर करत असताना खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र धावबाद. शेवटच्या चेंडूवर फलंदाज राजू रोडे होतील धावबाद. टीमची धावसंख्या धावफलकावर 19 आणि 20 धावांचं लक्ष. टीम कडवे 20 रन्स टू विन. टीम कडवे. चला टीम साबळेवाडी शिवगर्जना काळगाव नाणेफेकीसाठी त्वरित या प्लीज. 20 धावांचं लक्ष. टीम कडवे. लक्ष छोटं आहे परंतु कठीण करण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण क्रिकेटचा खेळ आहे. विनंती असेल DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. साबळेवाडी शिवगर्जना काळगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या प्लीज. या दोघे वरती या कॅप्टन्स. अधिकदा विनंती करेल टॉस घेऊयात. शिवगर्जना काळगाव विपक्ष जे हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी. काळगाव टीमचा कॉल आहे आणि काटा हा कॉल आहे त्यांचा. आणि येस टॉस जिंकला. टीम आहे पूर्ण आणि टॉस जिंकून महत्वाचा निर्णय. फिल्डिंग. येस शुभेच्छा देतो तुम्हाला. येस तुझी स्पोर्ट्स संपूर्ण टीम आहे रेडी पूर्ण. हो पूर्ण आहे. येस आणि ही शेवटची स्पर्धा आहे रबर बॉलची. काय बोलशील इथून पुढे? शेवटचे नाही म्हणता ना पण इथनं पुढे असं वाटतं बॉस ठेवायला अजून 2-3 टुर्नामेंट तरी ठेवा. नक्की ट्राय करू आम्ही. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय काळगाव संघ. दे वॉन्ट दी टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. फिल्डिंग घेतले काळगाव संघाने. टॉस जिंकून शिवगर्जना काळगाव असे या टीमचं नाव आहे. चला टीम कडवे सलामीचे फलंदाज त्वरित पाठवा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. स्पर्धा आपली आहे, आपल्या तालुक्याची आहे.
शिवाजी जाधव बॉस यांचा वाढदिवस 22 ऑगस्टला जरूर आहे, परंतु आजपासूनच नाहीतर कालपासूनच वाढदिवसाचं अगदी सेलिब्रेशन चालू झालंय. 20 धावांचं लक्ष. चला टीम कडवे फास्ट करा प्लीज. अगदी बॉस यांच्यावर असलेलं प्रेम, संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार, अगदी यष्टीरक्षकाच्या मागे पाहिलं तर कटआउट आपण पाहतोय आणि या कटआउट वरतीच अगदी नाना महाडिक साहेब, अशोकदादा सकपाल साहेब, गोपीदादा सूर्यवंशी साहेब, पैलवान समीर दिघे साहेब, निलेश कोळसकर साहेब आणि संपूर्ण मान्यवर आपण पाहतोय. सलामीचे फलंदाज सूरज पहिला चेंडू लोअर फुलटत होता. ऋषी पाटील यांचा कव्हरच्या दिशेने ड्राईव्हचा फटका सजवलाय. 2 धावा मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न दरम्यान अगदी चेंडू सीमारेषा ओलांडेल. फलंदाज सूरज यांच्या बॅट मधून बॉस चषक चौकार. सूरज आणि सुमित दोन्ही सलामीचे फलंदाज आणि पहिल्या चेंडूवर ऋषी पाटील लोअर फुलटच होता. ऑफ ड्राईव्हचा सुरेख फटका. धावांचा श्रीगणेशा होत असताना चौकाराने टीम कडवे. चांगला खेळ राहिलाय कडवेचा या सामन्यामध्ये. लेन चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या बॉटमला लागलाय. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना ऋषी पाटील थोडस अगदी जर पाहिलं तर फलंदाजीमध्ये आलेलं अपयश विसरून गोलंदाजी करावी लागेल, कारण 20 धावांचं लक्ष आहे. लक्ष छोटं आहे परंतु सामना मोठा आहे. कठीण केला जाऊ शकतो. लक्ष प्रयत्न करावे लागतील. सूरज खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. वेगाने चेंडूवर येतील. तद्वर 2 धावा मात्र घेण्याची संधी होती आणि 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. बॅकअप अगदी वेगाने आला. डीप पॉइंट पासून क्षेत्ररक्षक अगदी कव्हरच्या दिशेने आलात म्हणजे कौतुक व्हायला पाहिजे त्या क्षेत्ररक्षकाचं. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा धाव फलकावर. खोलला टाकलेला चेंडू. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने येतील राजू रोडे. अगदी ज्या प्रकारे राजू रोडे वेगाने आलेत, मास्टर क्रिकेटर 40+ खेळाडू आहेत, परंतु एखाद्या उद्योन्मुख खेळाडूने खूप काही शिकण्यासारखं आहे, कारण तुम्ही अशा प्रकारे वेगाने चेंडूवर जायला हवं, चेंडूची वाट न पाहता. आणि तेच राजू रोडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू शेष. हाफ ट्रॅकर चेंडू होता. अगदी पुलचा फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अनिकेत डीप स्क्वेअर लेगला तैनात. पकडला जाईल. झेल. पहिला धक्का टीम कडवे. सुमित गोल्डन डकचा शिकार. 0 बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी हाफ वॉली चेंडू हवेत खेळला आणि अगदी स्क्वेअर लेग डीपला तैनात. जे प्रेक्षक अगदी सकाळच्या सत्रामध्ये देखील आमच्यासोबत जोडले त्या सर्व प्रेक्षकांचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरोंद्याच्या मैदानामध्ये मनपूर्वक स्वागत. कॅमेरामॅन प्रसन्न, कुणाल शेठ महात्रे, अक्षय शेठ महात्रे, संपूर्ण ओम साई MTC ची टीम, शिवाजी जाधव बॉस यांच्यावर असलेलं प्रेम आणि पावसाळी रबर बॉल स्पर्धा 2 कॅमेऱ्याच्या अंतर्गत ही कव्हर केली जाते. हे देखील वेगळी गोष्ट आहे. इनेट नंबर 3 कर्णधार अमर. डावपुरे हाताचे खेळाडू आहेत. संघाचा कर्णधार कॅप्टन कशा प्रकारे खेळ करतील. 1 टू गो. यस, त्याच दरम्यान MH50 संघाचे संघमालक आबाजी शेठ सुपुगडे साहेब, अनेक दिलदार व्यक्तिमत्व आबाजी शेठ सुपुगडे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. बॉस चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 1 धाव शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल. पहिल्या षटकाची सांगता. एक पहिला षटका अखेर 9-1 टीम कडवे. आज मात्र विचार केला तर दुपारच्या सत्रापासून मान्यवरांची गर्दी चालू होईल, कारण बॉस यांचा वाढदिवस. अगदी प्रत्येकाला शुभेच्छा देण्यासाठी
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून त्यांचा मित्र परिवार आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोलीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण एक दिलदार व्यक्तिमत्व, संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट संघटना, 12 चेंडू 11 धावांची गरज. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि या क्रिकेटवर असलेले जीवापाड प्रेम, प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळावी या क्रिकेटच्या माध्यमातून म्हणून सातत्याने आयोजन करणारे आणि या वेगळ्या संकल्पना नेहमी घेऊन येणारे. काल किरण सरांनी देखील उल्लेख केला की आता जानेवारीचे वेध लागले असतील संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जानेवारीच्या महिन्यामध्ये याच क्रीडांगणामध्ये येणारी एक दिवस रात्र स्पर्धा आणि मात्र त्याची उत्कंठा आतापासूनच असेल प्रत्येकाला. षटक क्रमांक 2 गोलंदाज अमर. चला फास्ट करा प्लीज टीम कडवे, थोडस फास्ट करा विनंती असेल. कारण 12 चेंडू मध्ये 11 करायचे आहेत, पण थोडस आपण सामना फास्ट खेळा प्लीज. स्पीडअप करा प्लीज टीम कडवे कर्णधार आणि DK स्पोर्ट्स पप्पू पाटील मुकादम, थोडस फास्ट खेळा. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये पडल्यानंतर अगदी बोहऱ्यासारखा फिरतोय. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना अगदी 19 धावांची नोंद केली. त्यानंतर 20चा पाठलाग कडवेने सुरुवात चांगली केली. सूरज यांनी 5 चेंडू मध्ये 9 धावा केल्यात. ओव्हरपिच चेंडू कव्हरच्या दिशेने अगदी फटका खेळलाय. वाईड डिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आले. 2 धावा पूर्ण केल्या जातील. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. अगदी या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर. लोअर फुल टॉस चेंडू होता, बॅट फिरले. स्वतःच्या गोलंदाजीवर झेलची संधी असेल आणि शेवटच्या क्षणाला एका हातामध्ये चेंडू अगदी पकडला गेला आणि पहा गोलंदाजाच्या चेहऱ्यावरची स्माइल सगळं काही सांगून जाते. ओमसाई टेक्निकल टीमचं देखील कौतुक करावं लागेल. ओमसाई MTC, कारण ज्या प्रकारे रिप्ले दाखवतात त्यानंतर बॉस चषक हा लोगो येतो, तो मात्र लोगो प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतोय आणि टेक्निकल टीम आपलं देखील खरंच कौतुक. आणि अशा सातत्याने गोष्टी ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. कारण तंत्रज्ञान बदलत गेले आणि त्या बदललेल्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे सातत्याने ओमसाई MTC लाईव्ह अगदी आपल्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आणि पहा रिप्ले 2 अँगल मध्ये, एका बाजूला फलंदाजाच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजाची झेल पकडताना शैली. 12ला 2. नवीन फलंदाज अजित मोरे. अजित नावामध्ये जीत आहे, संघाला विजय मिळवून देतील का अजित? पहिला चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी मार्गस्थ होईल. एक सिंगलने टीमची टोटल 1ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावर. 8 चेंडू करायचे आहेत, 7 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. अमर यांचा चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी कमी गतीने यष्टीरक्षक पप्पू पाटील मुकादम यांच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी या स्लो मोशन मध्ये हा रिप्लाय दाखवला जातोय. 7 चेंडू 7 धावा, रन बॉल इक्वेशन. म्हणजेच का तर सामना अजून देखील फिरवण्याची संधी आहे DK स्पोर्ट्सला. फिरेल का सामना? बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर टाकलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना यस पंच सांगतायत योग्य चेंडू आहे. अमर यांचं यशस्वी षटक संपन्न होत आहे. अवघ्या 4 धावा खर्च केल्या अमर यांनी. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. अगदी कडवे संघाने मात्र हा सामना कठीण केलाय का हे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपल्याला स्पष्ट होईल. चला DK स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, फास्ट खेळा.
चला डीके स्पोर्ट्स थोडस फास्ट खेळा. 6 चेंडू 7 धावा. अद्याप सामना संपलेला नाहीये कारण अजून देखील सामना डीके स्पोर्ट्सच्या बाजूने जाऊ शकतो. विचार केला तर 6 चेंडू 7चं समीकरण आहे आणि या सामन्यामध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल तर गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. अंतिम षटक गोलंदाज सतीश आलेत आणि या पहा अगदी कबुतरांना टिपलं जात आहे. होमसाई एमटीसीच्या माध्यमातून या कबुतरांनी देखील या स्पर्धेचा आनंद घेतलाय. त्यांना देखील बॉस चषक पाहिजे आहे म्हणून मैदानामध्ये ते देखील अगदी दाखल झालेत. सतीशांचा पहिला चेंडू हा फॉली होता. हुकचा फटका अगदी टेरेसवर मारलाय आणि या फलंदाजाच्या कौशल्य इथे मात्र आपल्याला प्राप्त होत दिसत असताना अगदी 3 माळ्याची इमारत आणि या 4थ्या टेरेस वरती फटका खेळलाय. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. हा चेंडू देखील आखूड टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना एस पंच वाईट बॉल. अगदी पंचाने देखील काही वेळ घेतला आणि त्यानंतर मात्र आपला निर्णय सांगितलाय. अगदी पंच देखील तत्पर आहेत आणि त्यांनी थोडा वेळ घेतला आपला निर्णय सांगण्यासाठी. 5 चेंडू 5 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी आखूड टप्प्याचा चेंडू आणि जास्त वर आहे. ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला गेलाय सतीश. 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू मध्ये 5 ची गरज असताना हा देखील फटका खेळला जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. चार चेंडू 4 ची गरज आणि ज्या प्रकारे होमसाई एमटीसी लाईव्हने तंत्रज्ञानाचा वापर करत असताना प्रत्येक नवनवीन गोष्ट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक प्रेक्षकांना फुललेचा चेंडू होता ऑन साइडला. अगदी वेगवान फटका खेळलाय. राजू रोडे डीप मिड विकेटला तैनात आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी थोडीशी दूर पाहायला मिळाली आणि या फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं परंतु फेकी थोडीशी उशिरा आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी उचललाय. 2 धावा सोडल्या गेल्या. 3 चेंडू 2 ची गरज. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं कारण आताचं क्रिकेट बदललंय. तुम्ही चेंडू हातामध्ये घेऊन अगदी 1 सेकंद जरी राहिला तरी फलंदाज दुसरी धाव घेतो आणि चित्र पाहायला मिळाला. कमी गतीने टाकलेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दिशा पाहिली जाईल. यस अगदी पंच अपील केले आणि पंचांनी मात्र इथे अपील उचलून धरले. फलंदाज झेलबाद. अगदी फलंदाजाने ज्या प्रकारे पप्पू पाटील व्हॉट अ कॅच. इट्स अ फॅब्युलस कॅच. सेन्सेशनल कॅच. यस अगदी या झेलसाठी या एका हाती झेलसाठी पप्पू पाटील मुकादम यांना शिवाजी यादव बॉस भागवत बागल सर आणि अधिक काटकर साहेब यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक आणि या किरण पांडुरंग मस्कर सरांच्या माध्यमातून एक कोल्ड कॉफी. विलक्षण झेल एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅच पकडलाय पप्पू पाटील मुकादम यांनी आपल्या उजव्या बाजूला जात असताना आणि काही तांत्रिक कारणास्तव ही ऑफर रद्द केली आणि पहा अगदी या झेलसाठी हे कबूतर देखील खुश झालेत आणि उंच उडालेत. व्हॉट अ कॅच. मुकादम कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. हा झेल सामन्यामध्ये परत घेऊन येईल का. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अगदी अविस्मरणीय झेल पकडला आणि पहा त्यांचे हावभाव अगदी कॅमेऱ्यामध्ये टिपले जात आहेत. नवीन फलंदाज अक्षय. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. सतीशांनी या सामन्यामध्ये रंगतता निर्माण केली आहे आणि रंगतता निर्माण करण्यामध्ये अगदी सतीशांची गोलंदाजी महत्वपूर्ण राहिली आहे. 2 चेंडू 2 धावा. कमबॅक केलाय टीमने. 2 चेंडू 2 ची गरज असताना इथे मात्र बॅडमिंटन फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आहे. अगदी त्याच्या डोक्यावरून विजयी फटका. अक्षय यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. बॉस चषक विजयी षटकार.
येस अगदी पंच राहुल सर आणि विकास सर आपलं देखील मनपूर्वक आभार. चांगलं अशी पंचांची भूमिका राहिली आहे या सामन्यामध्ये देखील आपल्याला तेच पंचांची भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. चला नेक्स्ट मॅच शिवगर्जना काळगाव. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. टीम साबळेवाडी आपले सलामीचे फलंदाज सज्ज ठेवायचे आहेत.